परंतु ह्या वटवटे आणि जामगाव बुद्रुक, जामगाव खुर्द या 3 गावावर गेल्या वेळेसही अन्याय झालाय आणि ह्या वेळेसही आवर्तनाला पाणी भेटलं नाही। आमचे जे चालू आमदार राजाभाऊ खरे यांच्याकडे आमच्या जखराया कारखान्याचे एमडी साहेब सचिन जाधव यांनी आम्हाला तिथं घेऊन सगळे आम्ही जवळजवळ 50 शेतकरी खरे साहेबांना भेटून आमची व्यथा मांडली आणि खरे साहेबांनी आमच्या समोर त्यांना माने साहेबांना कॉलही केला स्पीकर ऑन करून आणि माने साहेब ठीक आहे म्हणले, आम्ही देतो पाणी, काही काळजी करू नका, भरपूर दाबाने पाणी देतो, तिकडलं आष्टीचं पाणी बंद करतो आणि पाणी देतो। पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं असं म्हणत शेतकरी घेत आहेत अधिकाऱ्यांना। तरीही या गावातील पाणी प्रश्न प्रलंबितच। आमच्या हक्काचं पाणी का मिळत नाही म्हणून शेतकरी झाले संतप्त। उजनीच्या पाण्यासाठी वटवटे येथील शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच। अधिकाऱ्यांनी वारंवार दिलेला शब्द पाळणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? ही बातमी संकलित केली आहे सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलनं। याबाबत सविस्तर हकीकत अशी की मोहोळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये ज्या ठिकाणी उजनीचं पाणी कॅनॉलद्वारे सोडलं जातं त्या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे, परंतु मोहोळ तालुक्यातील वटवटे आणि जामगाव बुद्रुक, जामगाव खुर्द यासारख्या गावांना अजूनही पाणी मिळालेलं नाही। शेतकरी खूप हवालदिल झालेले आहेत। अधिकारी देखील मुद्दामहून पाणी देत नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। संबंधित विभागाचे अधिकारी राजकारण करत असल्यामुळे पाणी मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांची आहे। शेतकऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की अंकोली ऑफिसचे उपअभियंता मोहन कादे, सोलापूरचे उपअभियंता संभाजी माने, वटवडेचे रावसाहेब यादव साहेब, पाटकरी शेख हे सर्व अधिकारी जबाबदार आहेत। त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। या सर्व अधिकाऱ्यांमुळेच आमच्या गावांना पाणी मिळत नसल्याची आक्रमक भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली। पाहुयात आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना संबंधित गावातील शेतकरी काय म्हणाले। बोला, काय म्हणणं आहे आपलं? मी वटवटेतील शेतकरी एकनाथ सरपळे सर। आता आम्ही ह्या ज्या स्पॉटवर उभा आहे तिथे गेल्या आवर्तनात आम्ही फॉर्म भरून रोख पाणीपट्टी ₹7,000 रोकड भरलेत। मागील आवर्तनात पाणी इथं मिळालेलं नाही आणि चालू आवर्तनात पाणी मेन कॅनलनं जामगावपर्यंत गेलंय पण इथं आलेलं नाही आमच्या वटवड्याच्या गावी। अशी परिस्थिती पाणी झालेली आहे। आम्ही कार्यकारी अभियंता यांना भेटलो, माने साहेबांना भेटलो, कादे साहेबांना भेटलो। त्यांनी काय म्हणले, परमेश्वर ब्रह्मदेव आला तरी पाणी येणार नाही असं त्यांचं वक्तव्य आहे सर। आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्यांचं। ह्या दिवसामध्ये गेल्या वर्षी किंवा पाठीमागच्या वर्षात येत होतं का पाणी? हो, कायमच येत। मग ह्याच वर्षी काय कारण असेल ते त्या अधिकाऱ्यांनाच माहित सर, त्यांचं कसं नियोजन ठरलंय, काय ठरलंय। इथूनच आमचं एक 4 किलोमीटर 22 मायनर आहे, तिथं वाघोली वाडी 24 मायनरला 22 मायनरला तिथं पाणी त्या एरियात पेते, तिथंच आमच्या शेतकरी अन्याय असा होतो। तिथून खालच्या दाराला पाणी नाही वटवडे क्षेत्रात। आता तुमची अपेक्षा काय आहे म्हणताना एकंदरीत? आमची अपेक्षा इथं पाणी यावं आणि तसं पाणी नाही आलं तर सर पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा सुद्धा बिकट प्रश्न आहे, जनावरांचा पाण्याचा बिकट प्रश्न आहे। त्यासाठी पाणी मिळालंच पाहिजे आम्हाला, आमच्यावर असा अन्याय होऊ नये। खंडीबा तुळशीराम माडकर, गाव वटवटे। मी 2 वेळा गेल्या हंगामात फॉर्म भरला तरी तवाही पाणी मिळालं नाही, आताही पाणी मिळालं नाही आणि रोख पाणपट्टी 10,000 रुपये भरलेले आहे, तरी पाणी आम्हाला मिळावं। आम्ही त्यासाठी काल अधिकारी इथं आलते गावात, त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला, माने साहेब म्हणून आहे ते, तुम्हाला पाणी येते। कार्यकारी अभियंता माने साहेब इथं आलते। कधीपर्यंत पाणी मिळेल म्हणत? आज 6 वाजता पाणी मिळेल म्हणजे काल 6 वाजता, पण पाणी आलं नाही, काल पण आलं नाही। कालही पाणी कसलं झालेलं नाही, फक्त आम्हाला सर्व शेतकऱ्याला त्यांनी येड्यात काढलं आणि त्यांनी येते म्हणून आश्वासन देऊन परत माघारी गेले। आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला पाणी मिळावं, आमच्या हक्काचं पाणी आहे। आमच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या। बळीराम सलगर, बरं, सदस्य सदर आमच्या इकडे कॅनलला गेलं या आवर्तन पूर्ण मिळालेलं नाहीये आणि आता तर पाणी झालं नाही। लोकांना इथं म्हणजे मेन कॅनल एक दिवस पाणी राहिलं फक्त मेन कॅनलला आणि पूर्ण पाणी बंद झालं। दंड सुद्धा ओला झालं ना काय काय तालुक्याला प्रत्येक ठिकाणी भेटले आणि तुमच्याच गावाला काय? प्रत्येक आणि तिकडे डबल पाणी भेटलंय, गरज नसते। अक्कलकोट, दक्षिण सोलापूर ह्या साईडला तर कोरोना साईडला 2 महिने कॅनल चाललाय आणि इकडे असं का आमच्यावर ते अन्याय काय भागात आमच्या भागात? आमच्याकडे तर हक्काच्या जमीन आणि इकडे आमच्या हक्काच्या 1000 एकर जमीन उजूनला दिलं आम्ही।
तरी पण आम्हाला अन्याय झालेला आहे. पाणी मिळालं पाहिजे. मी वटवट्या गावचे कपिल कचरू कांबळे, चालू माझी मालकीन आता डेप्युटी सरपंच आहे ग्रामपंचायती. बर. मी सोलापूरला वारंवार चक्रा गाठल्या, नंतर आमदार साहेबाकडे गेलोय, नंतर मोहोळला गेलोय, पुन्हा अंकुलीला गेलोय, तर खांडेकर साहेब, माने साहेब आणि कादे साहेब यांनी आम्हाला आज 5 दिवस झालं आम्हाला असं फिरवलंय 5 दिवसामध्ये की रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही फिरून आम्हाला फक्त आश्वासन दिलेत. आमदार साहेबाकडे 5 वेळा गेलोय, आमदार साहेबांनी त्यांच्या परीने त्यांनी केलं, परंतु काल त्याच्यावर माने साहेब वटवट्यामध्ये आले होते. माने साहेब आले, माने साहेब म्हणले की 5 ते 6 वाजेपर्यंत कसल्यापर्यंत तुम्हाला दार उघडून देतो. नंतर आम्ही DY13ला गेलो, DY13ला गेल्यानंतर त्यांनी काय म्हणले, ती दार टाकून तुम्हाला पाणी घ्या. तिथं त्यांची म्हणजे त्या DY13च्या शेतकऱ्याची ना आमची तिथं म्हणजे मारामारी व्हायचा वेळ आला होता. पोलीस गाडी आली तिथं, त्यानंतर ती दार टाकलं खाली. त्याच्यानंतर जे वरील दार आहेत त्यांनी पुन्हा ओपन केली. तिथे जे यायचं पाणी होतं ते तिकडेच गेलं. आम्हाला 2 वेळेस आवर्तनच भेटलं नाही आणि सगळ्यांनी पाणपट्ट्या क्लिअर भरलेल्या आहेत. आता चालूला का नाही सगळ्यांनी पाणीपट्ट्या क्लिअर भरून सुद्धा पाणी मिळालं नाही. यासाठी आम्हाला माने साहेब असन किंवा खांडेकर साहेब असन त्यांनी आमची दखल घ्यावं, कादे साहेबांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आमचा पाण्याचा प्रश्न मिटवावा. 20,000 रुपये पाणीपट्टी भरली असताना सुद्धा पाणी 2 वेळेला अद्याप कसलंच मिळालेलं नाही. तर प्रत्येक साहेबाला जाऊन आम्ही चेअरमन साहेब जकराचे आम्ही सगळ्यांनी जाऊन भेटलोय, तरी सुद्धा होय एवढंच म्हणते ते, पण पाणी अद्याप कुणी इथं खालीपर्यंत पोहोचवलेलं नाही. आणि जर असं असून अजून पण जर 1-2-3 दिवस पाणी नाही सोडलं तर तुम्ही पुढे काय करणार? पाण्याचा प्रश्न मिटलाच सगळा साहेब. पिण्याच्या पाण्याचं तर बंदच झालं, प्यायचं पाणी नाही, जनावरांचं पाणी नाही, कसलंच पाणी मिळणार नाही कुणाला, अशी अवस्था आहे. आणि ह्या पाण्यात दुसरा एक मोठा प्रश्न झालाय की इथं ह्या राजकारण ह्या पाण्याला आलेला आहे. म्हणजे वटवटे आणि जामगाव ह्या 2 गावांना मिळालेलं 5 नाही. गावात आलंय, फक्त वाघोली पासून इकडल्या पुढच्या गावाचं राजकारणच दिसलंय सगळं. जामगाव 2 जामगाव वटवटे अद्याप पाणी मिळालं नाही. टोकाची गाव आहे. यात अधिकाऱ्यांची पण चूक आहे असं वाटतंय का? अधिकाऱ्यांची चूक 100% आहे. अधिकारी जबाबदार आहेत थोडक्यात. त्याला अधिकारी पाणी सोडायला अधिकारी जबाबदारी हो म्हणणे आम्हाला आश्वासन देऊन त्यांनी थांबवले. पैसे खाते द्या. नागनाथ मोहिते वटवट्याचे शेतकरी आहे आणि पहिलं आवर्तन जे एप्रिलमध्ये आलतं त्यावेळेस बी आम्हाला पुरेसं पाणी मिळालं नाही. आणि कालच्या जे आवर्तन सोडलं ते फक्त 6 ते 7 तास सोडलं आणि 2 वेळेस त्यांनी काय केलंय नुसतं आश्वासन दिलं. आम्ही सोलापूरला गेलो, माने साहेबाकडे गेलो, खांडेकर साहेबाकडे गेलो आणि परत काल इथं माने साहेब आले स्वतः प्लॉटवर व्हिजिट करायला. यादव साहेब त्यांचे खालचे अधिकारी ते बी होते. तरी प्रत्येक प्लॉटवर जाऊन बघितलं पण तिथं पाण्याचं कुठं म्हणजे भिजलेलं त्यांना बी दिसलं नाही. पण त्यांनी आम्हाला काल आश्वासन देऊन गेले की तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता पाणी चालू करतो 13 DY बंद करून. पण आम्हाला तिथं बोलवलं त्यांनी, तिथं पोलीस आलते, सगळे बंदोबस्त विषय चालू होता. आणि काय झालं की तिथं गेल्यावर तिथले शेतकरी आले 13 DYचे आणि त्यांची ना आमची तोंड बाचाबाची झाली. आणि त्यात पोलीस गाडी आल्यामुळे त्यांनी काय केलं, आम्हाला तिथे 13 DY बंद करायला लावलं साहेबांनी. आणि त्यांनी काय केलं, पाठीमागचं कोताळे इसगावचं जे दार आहे ते उघडलं, जे आमच्याकडे पाणी येणार होतं ते बंद झालं. आणि माने साहेबांनी सांगितलं की आम्ही कॉल केला तरी फोन उचलतो. माने साहेबांनी यादव साहेबांनी मोबाईल स्विच ऑफ करून गायबच झाले, फोन बंद करून. आम्ही रात्री 9-10 वाजेपर्यंत तिथं होतो. परवा 22 महिन्याला रात्री 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही सगळं शेतकरी वटवट्यातले. तरी बी आम्हाला तिथं तुम मुर मारावा भरून मेन कॅनल अशी कुठं नियम नाही, आडवं करून पाणी घेऊन जायचं अशी कुठे सिस्टीम किंवा नियम नाही. तरी त्यांनी तिथं 22 महिन्याला पाणी दिलंय भरपूर. आणि विषय असा आहे की आम्हाला मी रात्री 1 वाजता माने यादव साहेबाचा फोन चालू झाल्यावर मी फोन लावला तरी त्यांनी फोन उचलला नाही. परत 15 मिनिटांनी त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून टाकला परत. आता आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी येऊन काल सर्व्हे केलाय, त्या सर्व्हेच्या अनुसार त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्यानुसार आम्हाला पाणी मिळावं एवढी विनंती त्यांना. काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने बघताय एकंदरीत या मुद्द्याकडे? सर, गेली मी 5 दिवस झालं आम्ही आमच्या गावातील 5-25 शेतकरी आणि जामगावचे शेतकरी आम्ही स्वतः सर्वजण पहिल्या दिवशी सोलापूरला 2 जिपा करून मेन ऑफिस खांडेकर साहेबांना भेटलो, माने साहेबांना भेटलो. माने साहेब म्हणले आम्ही येतो, तुम्ही थांबा. परंतु माने साहेबांनी तिथं काही आमची भेट घेतली नाही. पहिला दिवस तो झाला.
दुसऱ्या दिवशी अंकोली ऑफिसला 3 गाड्या केल्या, मोठ्या गाड्या करून सगळे शेतकरी अंकोली ऑफिसला गेलो. कादे साहेबांना भेटलो. कादे साहेब म्हटले आम्ही पाणी देतो, तुम्ही काय काळजी करू नका, बिंदास्त राहा. त्याच्यानंतर आम्ही आलो. तिसरी दिवशी ही 22 मायनर पूर्णपणे जो मोठा कॅनल आहे त्या कॅनलमध्ये तुंब टाकून असा कॅनल अडवून तो 22 मायनर उघडून सर्व शेतकऱ्यांची तिथलं भरणं त्यांनी 4 दिवस तिथलं भरणं. आणि हे जे अधिकारी आहेत, मी स्पष्ट असं सांगू शकतो की हे अधिकारी पैसे घेऊन ज्याची पावती न देता, हे भ्रष्ट अधिकारी, जो कोण शेख असेल, कोण इथला माने असेल, कोण कादे असेल, हे पूर्णपणे पैसे भ्रष्ट घेऊन लोकांच्या क्वाऱ्या भरून लोकांची जिथं जिथं पाहिजे जास्त हे करून तिथं पाणी देतात. परंतु ह्या वटवटे आणि जामगाव बुद्रुक, जामगाव खुर्द ह्या 3 गावावर गेल्या वेळेसही अन्याय झालाय आणि ह्या वेळेसही आवर्तनाला पाणी भेटलं नाही. याच्यासाठी आम्ही स्वतः सर्व शेतकरी 50-50 आमच्या जे लोकप्रतिनिधी म्हणून खासदार प्रणितीताई यांच्या ऑफिसला गेलो. जामगावचे वटवटे सर्व शेतकरी, त्यांनीही कॉल केला माने साहेबांना, खांडेकर साहेबांना. तो तिथं हे झालं, देतो म्हणले पाणी. त्याच्यानंतर आम्ही आता आमचे जे चालू आमदार राजाभाऊ खरे यांच्याकडे, आमच्या जखराया कारखान्याचे एमडी साहेब सचिन जाधव यांनी आम्हाला तिथं घेऊन सगळे आम्ही जवळजवळ 50 शेतकरी खरे साहेबांना भेटून आमची व्यथा मांडली. आणि खरे साहेबांनी आमच्या समोर त्यांना माने साहेबांना कॉलही केला स्पीकर ऑन करून. आणि माने साहेब ठीक आहे म्हणले, आम्ही देतो पाणी, काही काळजी करू नका, भरपूर दाबानं पाणी देतो, तिकडलं आष्टीचं पाणी बंद करतो आणि पाणी देतो. त्याच्यानंतर आम्ही आलो. काल स्वतः सोलापूरचे जे वरिष्ठ अधिकारी माने साहेब म्हणून जे आहेत, ते माने साहेब आणि यादव वर्षर जे आहेत तिथले, या दोघांनी या वटवटे गावची पाहणी केली. पाहणी केली असता सर्व शेतकरी आम्ही स्वतः सोबत होतो. तिथे एक 15% जे मेन कॅनल आहे त्या कॅनलच्या जवळचे जो एक 10-15 शेतकरी असतील, ह्या शेतकऱ्यांचं थोडंफार भिजलेलं आहे. आणि जो तिथून कमीत कमी तेलपर्यंत कमीत कमी माझ्या माहितीनुसार 50 ते 60 हेक्टर ही जमीन आणि ऊस पूर्णपणे वाळायला लागलेला आहे. आणि आमच्या गावाची परिस्थिती अशी झाली की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे. पिण्याला पाणी नाही सध्या. आमच्या महिला भगिनी अर्धा किलोमीटरवरती पाण्यासाठी भटकतात. आणि जर आता इथून पुढची परिस्थिती पाहता जर पाऊस नाही आला तर अत्यंत बिकट परिस्थिती होणार आहे. याच्यासाठी आम्हाला कसल्याही परिस्थितीत लोकप्रतिनिधी असतील किंवा हे प्रशासनाचे अधिकारी असतील, यांना आमची विनंती आहे की आम्हाला आमच्या हक्काचं पाणी, आमच्या गावातील कमीत कमी 700 ते 600 एकर जमीन उजनीच्या याच्यामध्ये गेलेली आहे, तरी आमच्या हक्काचं पाणी असताना आम्हाला हक्काचं पाणी मिळावं यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. आणि माने साहेबांनी स्वतः काल येऊन आमच्या गावामध्ये शेतामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन त्यांनी आश्वासन दिलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला आम्ही पाणी देतो. ठीक आहे म्हटलं. त्याच्यानंतर आम्ही 13 DYला स्वतः PI साहेब आले होते. PI साहेबांनी 13 DY बंद केला स्वतः त्यांना त्या अधिकाऱ्याच्या समोर. आणि आमच्या शेतकऱ्यामध्ये जवळजवळ 200 ते 250 शेतकरी होती. आमच्या हाणामारीची डोकं फोडण्याची वेळ आली होती. परंतु PI साहेब कामतीचे लवकर येऊन हा पूर्णपणे विषय तिथं थांबवला. आमच्या याला कारणीभूत हे फक्त कॅनॉलचे जे अधिकारी असतील हे कारणीभूत आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या अधिकाऱ्यांनी जो यादव साहेब असेल, माने असतील, क्षीरसागरराव साहेब असतील, माने साहेबांनी क्षीरसागर साहेबांना सांगितलं होतं की क्षीरसागर आणि यादव हे दोघंजण तुम्ही मिळून, शिंदे हे तिघजण मिळून तुम्ही तो बंद करा 13 DY, पाठीमागचे पूर्ण बंद करा आणि दाबानं पाणी ह्या 24, 22, 23 आणि जामगाव यांना पाणी तुम्ही कसल्याही परिस्थितीत द्या असं सांगितलं असताना त्यांनी नंतर जो पाठीमागं औंढी जो फाटा आहे तो खूप मोठा आहे, कोताळा औंढी, त्याच्यामध्ये आमच्याकडे पाणी येणाऱ्याला गेट पूर्णपणे टाकलं आणि तिकडला कॅनल पूर्णपणे ओपन केला. आम्हाला कसलेही एक थेंब पाणी येता
येऊ दिलं नाही. आणि हे फक्त आणि फक्त यादव, क्षीरसागर आणि शिंदे, कादे हे कारणीभूत आहेत. त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केले, शेतकऱ्यांकडे चावी दिली, शेतकऱ्यांना ओपन करायला लावलं आणि ते ओपन चावी नव्हती. आम्ही गेलो, तो अंडी फाटा खाली केला. आम्ही शेतकऱ्यांनी जवळजवळ जामगावचे आणि वटवट्याचे 100 ते 125 शेतकरी होती. रात्री 12 वाजता ते बंद केलं. तेवढ्यात तिथले शेतकरी आले. त्या शेतकऱ्यांनी पुन्हा आमची आणि त्या शेतकऱ्यांची त्यांनी कॉल करून सर्व शेतकरी तिथले 5-50 शेतकरी आले. त्यांची आमची हाणामारीचा वेळ आला. रात्री 12:15 साडेबाराची ही कहाणी आहे. म्हणून आम्ही तिथून जीवाला कंटाळून नर्वस होऊन आम्ही आलो. आणि आता याच्या पुढे आम्ही एकच निर्णय घेतलेला आहे की जर का आम्हाला माने साहेबांनी किंवा खांडेकर साहेबांनी जर पाणी आम्हाला नाही दिलं तर आम्ही तुमच्या सोलापूरच्या ऑफिसच्या समोर धरणे आंदोलन आम्ही वटवटे आणि जामगाव या शेतकऱ्यांनी ठरविलेलं आहे. सोमवारपर्यंत पाणी दिलं ठीक, नाही सोमवारी पाणी आलं तर आम्ही सोमवारी तुमच्या ऑफिसच्या समोर वटवटे जामगावचे कमीत कमी 100-200 लोक घेऊन आम्ही आंदोलनाला बसणार आहे. दखल घेतली तर आम्ही आत्मदनेचा इशारा देतोय.